विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील तिसरं प्रकरण 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न या प्रकरणामध्ये आपण पहिले 2 भागाचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण तिसऱ्या भागाचा अभ्यास करत होतो. मागील तासाला आपण लिंगभाव निगडीत समस्या आणि यामध्ये पहिला भाग आपण या ठिकाणी पाहिला, गरिबी आणि स्त्रिया. आज आपण या दुसऱ्या भागामध्ये भारतातील महिलांपुढील काही समस्या याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आणि आपल्या भारतामध्ये महिलांची जी स्थिती आहे, या महिलांच्या स्थितीसंबंधी भारतामध्ये असलेल्या स्त्री पुरुष यांच्यामध्ये असणारा भेदभाव, असमानता आणि या लिंगभाव असमानतेविरुद्ध आपल्या भारतीय संविधानामध्ये समानतेचं तत्व या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. लिंगभाव समानतेचं तत्व या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि त्यासंबंधी आपल्या भारतीय संविधानामध्ये तरतुदी केलेल्या आहे. आपलं जे भारतीय संविधान आहे हे घटना समितीनं, घटना परिषदेनं भारतासाठी लिखित स्वरूपामध्ये संविधानाची निर्मिती केलेली आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी भारतासाठी संविधान निर्मितीचं कामकाज सुरू झालं आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी या घटना समितीचं संविधान निर्मितीचं कामकाज या ठिकाणी पूर्ण झालं. आणि या संविधानामध्ये लिंगभाव समानते संबंधीच्या तरतुदी या ठिकाणी केलेल्या आहे. आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की आपल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झालेली आहे. आणि या संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये मूलभूत हक्कामध्ये, मार्गदर्शक तत्वांमध्ये, मूलभूत कर्तव्यामध्ये इथं समानतेला महत्त्व दिलेलं आहे. इथं कुठल्याही प्रकारचा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केलेला नाही. आपल्या भारतीय संविधानाची जी उद्देश पत्रिका आहे, जो सरनामा आहे, त्याला प्रस्तावना असं म्हणतात. आणि या प्रस्तावनेच्या उद्देशिकामध्ये जी उद्दिष्ट दिलेली आहे ती 3 उद्दिष्ट दिलेली आहे. 1 न्याय, 2 स्वातंत्र्य आणि समता. आणि या तिन्ही उद्दिष्टामध्ये समतेला त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. न्यायावर आधारलेली समाज रचना निर्माण करणं, यासाठी सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्यायावरती भर दिलेला आहे. याचा समावेश उद्देश पत्रिकेमध्ये केलेला आहे. विचार, उच्चार, श्रद्धा, समजुती, पूजा अर्चा यांचं स्वातंत्र्य या ठिकाणी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला आहे. त्याचा सुद्धा समावेश उद्देश पत्रिकेमध्ये केलेला आहे. दर्जा आणि संधीची समानता यावरती भर दिलेला आहे. इथं समता प्रस्थापित करण्यावरती भर दिलेला आहे. हे आपल्या उद्देश पत्रिकेतील असणारी 3 उद्दिष्ट आहे. यावरती सुद्धा आपण जर पाहिलं तर समानतेवरती भर दिलेला आहे. इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव असा केलेला नाही. स्त्री आणि पुरुष, लिंगभाव असमानता त्या ठिकाणी केलेली नाही. दुसरं आपल्याला सांगता येईल मूलभूत हक्क, की आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये 14 ते 35 या कलमामध्ये मूलभूत हक्कासंबंधीच्या तरतुदी केलेल्या आहे, की ज्यांची लिखित स्वरूपामध्ये नोंद आपल्या भारतीय संविधानामध्ये केलेली आहे. आणि त्यामध्ये हे जे मूलभूत हक्क दिलेले आहे ते सर्व भारतीयांना समानतेनं दिलेले आहे.
इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही आहे. मग तो कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे, पंथाचा आहे, कोणती भाषा बोलतो, तो शिकलेला आहे की अडाणी आहे, असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही. तो कोणत्या प्रदेशामध्ये राहतो, लिंग भेदभाव या ठिकाणी केलेला नाही. तर सर्वांना समानतेनं त्या ठिकाणी मूलभूत हक्क दिलेले आहे आणि त्या संबंधीची तरतूद आपल्या भारतीय संविधानामध्ये केलेली आहे. सुरुवातीला 7 मूलभूत हक्क दिलेले होते, आता 6 मूलभूत हक्क आहे. आणि या 7 मूलभूत हक्कातील संपत्तीचा हक्क किंवा मालमत्तेचा हक्क हा 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीने या ठिकाणी रद्द केलेला आहे. त्यामुळे सध्या भारतीय नागरिकांना 6 मूलभूत हक्क मिळतात. एक समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क दुसरा हक्क आहे. तिसरा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क, चौथा हक्क धार्मिक हक्क, पाचवा हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि 6वा हक्क घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. या तरतुदी जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये समतेच्या हक्कामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहे त्यावरून आपल्याला सांगता येतं समता प्रस्थापित करण्यावरती भर दिलेला आहे. कायद्यासमोरील समानता, तर स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केलेला नाही. कायद्यासमोर सर्वजण समान आहे. कायद्याने सर्वांना समान संरक्षण दिलेलं आहे. कायदा व्यक्तीमध्ये भेदभाव करत नाही आणि कायद्यापेक्षा कोणतीही व्यक्ती श्रेष्ठ नाही. ही तरतूद संविधानामध्ये केलेली आहे. इथं लिंगभाव समानतेला महत्त्व दिलेलं आहे. दुसरं आहे भेदभावाला प्रतिबंध केलेला आहे. इथं कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्या ठिकाणी केला जात नाही. स्त्री आहे आणि पुरुष आहे, स्त्री म्हणून तिला दुय्यम अधिकार आहे, पुरुष म्हणून त्याला जास्त अधिकार, असाही भेदभाव या ठिकाणी केलेला नाही. दोघांनाही समानतेनं अधिकार, त्यांना स्वातंत्र्य, हक्क त्या ठिकाणी दिलेली आहे. तिसरं आपल्याला सांगता येईल की विकासाची समान संधी दिलेली आहे. मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल, दोघांनाही त्या ठिकाणी विकासाची समान संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. इथं कोणत्याही प्रकारचा भेदभाव सरकारकडून केला जात नाही किंवा शासनाकडून भेदभाव केला जात नाही. मग ती नोकरी असेल, रोजगार असेल, एखादा उद्योगधंदा असेल, त्या बाबतीत या ठिकाणी भेदभाव केला जात नाही. आणि या तरतुदी जर आपण पाहिल्या तर आपल्या भारतीय संविधानामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीवरून या ठिकाणी लिंगभाव समानतेला या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर तिसरं आपल्याला सांगता येईल मूलभूत कर्तव्य. आता सुरुवातीला आपल्या भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला नव्हता. घटनाकारांची अशी अपेक्षा होती की भारतीय लोकांना आपलं कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या सांगण्याची गरज नाही, ते स्वतःहून आपले कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतील. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यकर्त्यांच्या असं निदर्शनास आलं की भारतीय माणूस फक्त आपल्या हक्काबद्दल जागृत आहे, कर्तव्याचा मात्र त्याला विसर पडलेला आहे. त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आपल्या भारतीय संविधानाच्या 4थ्या प्रकरणात 51अ या कलमामध्ये सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला होता. आणि त्यानंतर मध्ये पुन्हा परत 2002 साली 86वी घटना दुरुस्ती करून 11व्या मूलभूत कर्तव्याचा समावेश केलेला आहे. आणि या कर्तव्यामध्ये की स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या प्रथा नष्ट करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. इथं जर पाहिली ही तरतूद तर इथं स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केला जाऊ नये. जेवढे अधिकार पुरुषांना आहे तेवढेच अधिकार स्त्रियांना आहे. लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर एकूण 50% स्त्री आहे. त्यांचासुद्धा सन्मान झाला पाहिजे, त्यांचंसुद्धा प्रतिष्ठेचं रक्षण झालं पाहिजे. आणि स्त्रियांच्या हक्कांना, अधिकारांना, त्यांच्या प्रतिष्ठेला जर बाधा येणाऱ्या काही जर प्रथा असतील, अनिष्ट रूढी असतील, प्रथा असतील, परंपरा असतील तर त्या नष्ट करणं ही सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाची ही जबाबदारी आहे.
जे 11वं मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलं, इथं आपल्याला सांगता येईल की पालकांनी आपल्या मुला आणि मुलींना शिक्षणाची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देणं ही पालकाची जबाबदारी आहे. इथं भेदभाव केला जाऊ नये. मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही त्या ठिकाणी शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. चौथी तरतूद आपल्याला सांगता येईल की मार्गदर्शक तत्व. आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या प्रकरणात मार्गदर्शक तत्वासंबंधीच्या तरतुदी केलेल्या आहे आणि त्यामध्ये 36 ते 51 या कलमामध्ये 5 मार्गदर्शक तत्व दिलेली आहे. सामाजिक मार्गदर्शक तत्व, आर्थिक मार्गदर्शक तत्व, राजकीय मार्गदर्शक तत्व, पर्यावरणविषयक मार्गदर्शक तत्व आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्व यांचा समावेश. हे मार्गदर्शक तत्वाचे 5 प्रकार आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं, जे आर्थिक मार्गदर्शक तत्व आहे त्या आर्थिक मार्गदर्शक तत्वामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहे त्यावरून आपल्याला सांगता येईल इथं स्त्री आणि पुरुष समानतेवरती भर दिलेला आहे. इथं भेदभाव केलेला नाही आहे. यामध्ये आपल्याला सांगता येईल की सरकारनं स्त्री आणि पुरुषांना उपजीविकेचं साधन उपलब्ध करून देणं ही राज्याची म्हणजे शासनाची जबाबदारी आहे. इथं भेदभाव केला जाऊ नये. समान कामासाठी समान वेतन देणं, इथं भेदभाव केला जाऊ नये. स्त्री आहे म्हणून तिला कमी वेतन, पुरुष आहे म्हणून त्याला जास्त वेतन, असा भेदभाव केला जाऊ नये. इथं त्यांना समानतेनं वेतन त्या ठिकाणी दिलं पाहिजे. तिसरी एक तरतूद आपल्याला सांगता येईल की कामाबाबत न्याय आणि माणुसकीचं वातावरण निर्माण करणं आणि ज्या ठिकाणी स्त्रिया काम करतात त्या ठिकाणी प्रस्तुतीची रजा त्यांना मिळाली पाहिजे, त्यांना सवलत त्या ठिकाणी असली पाहिजे. हा मानवतावादी दृष्टिकोन आहे आणि या सर्व तरतुदीवरून आपल्याला ठिकाणी सांगता येईल की लिंगभाव समानतेला महत्त्व दिलेलं आहे. हे केवळ तत्व नाही किंवा मूलभूत हक्क म्हणून दिलेलं नाही, तर त्यानुसार सरकारनं सकारात्मक कृती केली पाहिजे, कायदे केले पाहिजे, ध्येयधोरणं आखली पाहिजे, योजना आखल्या पाहिजे, उपक्रम राबवले पाहिजे, जेणेकरून स्त्री पुरुष विषमता त्या ठिकाणी नष्ट होणार आहे. इथं समता प्रस्थापित होणार आहे आणि जर समता प्रस्थापित झाली तर आपल्याला ठिकाणी सांगता येईल की खऱ्या अर्थानं लिंगभाव असमानता या ठिकाणी राहणार नाही. तरी पण स्वातंत्र्यानंतर भारतातील महिलांपुढे काही समस्या आहेत, त्याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. पहिली समस्या आहे आर्थिक असमानता. आता भारतातील सगळ्यात मोठ्या समस्यापैकी एक म्हणजे स्त्री पुरुषातील वेतनामध्ये असणारी असमानता. स्त्री पुरुषांना जे वेतन दिलं जातं ते सारखं दिलं जात नाही. इथं भेदभाव केला जातो. आपण जर पाहिलं तर सार्वजनिक उपक्रमामध्ये जे सरकारी आहे तिथं मात्र समान वेतन दिलं जातं, पण खाजगी क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर स्त्रियांना त्या ठिकाणी पुरुषांपेक्षा कमी वेतन दिलं जातं. ही विषमता आहे. श्रमिकाच्या बाजारपेठेमध्ये काम करणाऱ्या महिलांचं जर प्रमाण आपण या ठिकाणी पाहिलं तर ते 28.2% आहे, तर पुरुषाचं प्रमाण हे 78.8% आहे. ही विषमता आपल्याला दिसून येते. म्हणजे श्रमिकाच्या बाजारपेठेमध्ये काम करणाऱ्या महिलांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर स्त्री आणि पुरुषांमध्ये फार मोठा फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ही असमानता
भारतामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येते. दुसरी समस्या आहे ती म्हणजे तस्करी आणि शोषण. भारतामध्ये की महिलांची जी तस्करी केली जाते, त्यांचं जे शोषण केलं जातं, त्याची अनेक कारणं आहेत. आपण पाहिलं कालच्या तासाला की लहानपणापासूनच त्या ठिकाणी मुलींवरती अन्याय अत्याचार केले जातात. बालवयामध्ये त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतात. स्त्रियांना राजकीय अधिकारापासून, हक्कांपासून वंचित ठेवलं जातं. त्यांना सामाजिक हक्क उपभोगण्यास मिळत नाही, आर्थिक हक्क त्यांना उपभोगण्यास मिळत नाही. त्यांच्यावरती अनेक बंधनं लादलेली आहे. स्त्रियांचं जीवन हे बंदिस्त करून टाकलेलं आहे. सामाजिक रूढी असेल, प्रथा असेल, परंपरा असेल, पुरुषप्रधान संस्कृती, आपल्या भारतामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे. आणि या पुरुषप्रधान संस्कृतीनं स्त्रियांचं जीवन हे बंदिस्त करून टाकलेलं आहे, कुटुंबापुरतं मर्यादित केलेलं आहे. आणि या संदर्भात आपल्याला सांगता येईल की 2013 साली संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ आणि गुन्हे विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार भारतात महिलांचे जबरदस्तीनं विवाह केले जातात. ज्यावेळेस त्यांचे विवाह केले जातात त्यावेळेस त्यांची संमती, त्यांच्या इच्छा आकांक्षा या विचारात घेतल्या जात नाही. पालकाच्या इच्छेनुसार त्यांना विवाह करावा लागतो. हा विवाह करत असताना मुलीचं वय आणि मुलाचं वय याचा विचार हा केला जात नाही. मग अशा वेळेस आपल्याला सांगता येईल की त्यांच्या वयामध्ये फार मोठं अंतर आहे. आणि विवाह झाल्यानंतर त्यांच्यावरती अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या या ठिकाणी लादल्या जातात. त्यांचं जीवन हे बंदिस्त करून टाकलं जातं. त्यांच्यावरती दबाव आणला जातो. त्यांचं अपहरण केलं जातं. अनेक वेळा आपल्याला सांगता येईल की कुटुंबामध्ये आणि कुटुंबाच्या बाहेर स्त्रियावरती होणारे अन्याय अत्याचार हे त्याला एक कारणीभूत आहे. महिलांचे हक्क त्या ठिकाणी डावलले जातात. त्यांना हक्क उपभोगण्यास मिळत नाही. त्याचबरोबर त्यांना विनामोबदला काम करावं लागतं. त्यांच्या कामाचं मूल्य त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही. मोलकरीण म्हणून त्यांना त्या ठिकाणी काम करावं लागतं. ही एक समस्या भारतातील महिलांसमोर आहे. त्यानंतर तिसरं आपल्याला सांगता येईल साक्षरतेचं प्रमाण. भारतामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या साक्षरतेचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण हे पुरुषांच्या साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा फार कमी आहे. हे प्रमाण जर आपण पाहिलं तर 1951 साली जी जनगणना झाली त्या जनगणनेचं प्रमाण जर आपण पाहिलं तर पुरुषांचं हे 27.16% होतं, तर स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण हे 8.86% होतं. 2011 साली जी जनगणना झाली आणि त्या जनगणनेवरून स्त्री आणि पुरुषांचं साक्षरतेचं प्रमाण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला तफावत दिसून येते. पुरुषांच्या साक्षरतेचं प्रमाण हे 82.14% आहे, तर महिलांचं प्रमाण हे 65.46% आहे. यावरून आपल्याला असं दिसून येतं की पुरुषांच्या साक्षरतेचं प्रमाण आणि महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण यामध्ये आपल्याला विषमता दिसून येते. अजूनही आपल्या देशामध्ये महिलांचं साक्षरता प्रमाण जे आहे ते कमी आहे. एकूण लोकसंख्येचा विचार केला तर 50% महिला आहे. एकीकडं पुरुषांचं प्रमाण जर पाहिलं तर 82% आहे, तर दुसरीकडं स्त्रियांचं 65% प्रमाण आहे. म्हणजे इथं साक्षरतेचं प्रमाण यामध्ये सुद्धा आपल्याला असमानता दिसून येते.
हे एक प्रकारे आपल्याला सांगता येईल लिंगभाव असमानता आपल्याला दिसून येते की स्त्रियांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि चौथं कारण आपल्याला सांगता येईल की राजकीय प्रतिनिधित्व. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आत्तापर्यंत जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला सांगता येईल की संविधानानं स्त्री पुरुषांना समान अधिकार दिलेले आहे, हक्क दिलेले आहे. तरी पण आपल्या देशामध्ये स्त्रियांना त्या ठिकाणी राजकीय हक्कापासून, अधिकारापासून वंचित राहावं लागतं. त्यांना अधिकार उपभोगण्यास मिळत नाही. भारतीय संसदेमध्ये निवडून आलेल्या महिलांचं प्रमाण आणि राज्य विधिमंडळामध्ये निवडून आलेल्या महिलांचं प्रमाण जर आपण पाहिलं तर ते अल्प प्रमाण आहे. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की 1952 मध्ये पहिल्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये महिलांचं प्रमाण हे 0% होतं. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 2019 मध्ये लोकसभेमध्ये 82 महिला त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. 543 जागांपैकी फक्त 82 महिला निवडून येतात. आणि लोकसंख्येचा विचार केला तर जवळपास 50% महिला आहेत आणि लोकसभेमध्ये प्रमाण मात्र त्यांचं 82% आहे. म्हणजे इथं आपल्याला सांगता येईल की ही किती फार मोठी राजकीय विषमता आपल्याला दिसून येते. आणि त्याचसाठी की संसदेमध्ये आणि राज्य विधिमंडळामध्ये महिलांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलं तर त्यांचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवले जाणार. त्यांचा सहभाग या राजकीय प्रक्रियेमध्ये असला पाहिजे, निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग असला पाहिजे. तरच आपल्याला सांगता येईल की लिंगभाव समानता या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे. आणि त्यासाठी 1990च्या दशकामध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली. आणि या घटना दुरुस्तीनं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्त्रियांना 33% आरक्षण दिलेलं आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामीण प्रशासन आणि शहरी प्रशासन. या ग्रामीण प्रशासनामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यामध्ये 33% जागा या ठिकाणी स्त्रियांना दिलेल्या आहे, आरक्षण दिलेलं आहे. नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये त्यांना 33% आरक्षण दिलेलं आहे. उद्देश हा आहे की महिलांचा राजकीय सहभाग वाढावा. याही पुढे जाऊन महाराष्ट्र शासनानं मात्र 2012 मध्ये की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्त्रियांना 50% आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. तरी पण आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं स्त्रियांचा या राजकीय क्षेत्रामध्ये असणारा जो सहभाग आहे तो अल्प आहे. आणि मग भारतातील महिलांसमोर ही एक समस्या आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा भाग जो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, तिसरा, तो म्हणजे महिलांच्या प्रगतीसाठी आखण्यात आलेली ध्येय धोरणं व कार्यक्रम. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने स्त्रियांच्या विकासासाठी, स्त्रियांच्या कल्याणासाठी जी ध्येय धोरणं आखलेली आहे, योजना आखलेल्या आहे, त्या प्रामुख्यानं आपल्याला सांगता येईल 1950 पासून ते आत्तापर्यंत आपल्याला सांगता येईल की सरकारनं अनेक ध्येय धोरणं आखलेली आहे, योजना आखलेल्या आहे. आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की पहिला भाग, त्यामध्ये महिलांचा विकास. 1950च्या दशकामध्ये केंद्रीय सामाजिक मंडळाची स्थापना या ठिकाणी सरकारनं केली. हे मंडळ स्थापन करण्यापाठीमागचा उद्देश होता की कुटुंब, महिला आणि बालकांसाठी कल्याणकारी योजना राबवणं. भारतातील
महिलांच्या प्रश्नाकडं सरकारचा पाहण्याचा दृष्टिकोन हा कल्याणकारी होता. की ज्या ठिकाणी महिला काम करतात अशा ठिकाणी माणुसकीचं वातावरण असलं पाहिजे. ते ज्या ठिकाणी काम करतात त्यांच्या शारीरिक क्षमतेला न झेपणारी कामं त्यांच्याकडून करून घेऊ नये. मग धोकादायक ठिकाणी काम करण्यास महिलांना प्रतिबंध केलेला आहे. खाणी असेल, मोठमोठे उद्योगधंदे असेल, कारखाने असेल, विहिरी असेल, की जिथं त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी त्यांना कामाला लावता येणार नाही. त्याचबरोबर ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही कल्याणकारी योजना या ठिकाणी सरकारने आखल्या. बालकांसाठी आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. म्हणजे केंद्रीय सामाजिक मंडळ स्थापना पाठीमागचं ही भूमिका आपल्याला ठिकाणी सांगता येईल. 1960च्या दशकात महिलांसाठी कल्याणकारी योजना म्हणून शिक्षणावरती भर दिला. आपण पाहिलं 1951 मध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण हे 8.86% होतं आणि 1961 मध्ये ते प्रमाण 15.31% होतं. हे जर प्रमाण आपण पाहिलं तर 1960च्या दशकामध्ये सरकारनं महिलांच्या शिक्षणावरती भर दिला की त्यांचं साक्षरतेचं प्रमाण वाढलं पाहिजे. त्यांच्या आरोग्यविषयक कार्यक्रमावरती भर दिला. मातृत्व, बालकांसाठी आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यावरती या ठिकाणी भर दिलेला आहे. आणि त्यानंतर 1970च्या दशकामध्ये महिलांच्या संदर्भात कल्याणकारी दृष्टिकोनामध्ये बदल झाला. महिलांच्या विकासावरती भर देण्यात येऊन लागला. महिलांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नावरती भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये या महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आलं. आणि विशेषतः संयुक्त राष्ट्र संघटना, या संयुक्त राष्ट्र संघटनेचं या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आलं. त्यामुळं 1970चं दशक हे संयुक्त राष्ट्र संघटनेचं महिला दशक होतं. आणि याच कालखंडामध्ये संयुक्त राष्ट्राने 1975 हे महिला दशक असल्याचं घोषित केलं. त्यानंतर 1975 ते 85 हे महिला दशक असल्याचं घोषित करण्यात आलं. उद्देश होता की जगामध्ये सर्व स्त्रियांना त्या ठिकाणी समान हक्क मिळावेत, अधिकार मिळावेत, त्यांना संधी मिळावी, हा या पाठीमागचा उद्देश होता. आणि त्याच अनुषंगाने आपल्याला सांगते की भारतामध्ये स्त्रियांचं शिक्षण, आरोग्य, कामाच्या जागा, जमिनीची मालकी आणि मानवी हक्क या असमानतेवरती भर देण्यात आला. त्यांच्या शिक्षणाबाबत असलेली उदासीनता, त्यांच्या आरोग्याकडे जे दुर्लक्ष केलं जात होतं, मानवी हक्कांचं उल्लंघन केलं जात होतं, संपत्तीमध्ये त्यांना वाटा मिळत नव्हता. भारतासारख्या देशामध्ये आईवडिलाच्या संपत्तीमध्ये मुलाला वाटा मिळतो, पण महिलांना किंवा मुलींना त्या ठिकाणी वाटा मिळत नाही. ही असमानता आहे. आणि या प्रश्नावरती सुद्धा या ठिकाणी भर देण्यात आला. आणि 1980च्या दशकामध्ये की महिलांच्या संदर्भात जो दृष्टिकोन होता त्यामध्ये बदल झाला. त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, रोजगार यावरती भर देण्यात आला. आणि अशा पद्धतीनं
महिलांच्या विकासावरती या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. आणि यानंतर आपण महिला सक्षमीकरण जे आहे त्याचा अभ्यास आपण नंतरच्या तासाला करू.